या ठिकाणी उपस्थित असलेले या स्मारक प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक संकल्पना ज्यांची ते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष माननीय आदित्य ठाकरे, सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि पत्रकार बंधूंनो भगिनींनो, या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करत आहोत. आपल्याला माहित आहेच याची पूर्वपीठिका की या ठिकाणी जे महापौर निवास ही जी वास्तू होती त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी ही जागा ठरवण्यात आली. त्यासाठी राज्य शासनानं अनेक जागांची आधी पाहणी केली होती, परंतु अंतिमतः या जागेची निवड झाली आणि नंतर मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये एक स्मारक स्थळ म्हणून तो बदल करण्यात आला. त्यानंतर 31 मार्च 2021 या दिवशी या स्मारकाचं भूमिपूजन झालं. यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून MMRD ची नियुक्ती राज्य शासनाने केली आणि स्मारकासाठी निधी सुद्धा मंजूर करून दिला. त्यानंतर या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. याच्यामध्ये 3 गोष्टी एक मुख्य होत्या. एक म्हणजे हा जो परिसर आहे समुद्रालगत असल्यामुळे CRZ एक बंधन. दुसरं महापौर निवास ही वास्तू म्हणजे वारसा वास्तू, हेरिटेज हा त्याला दर्जा असल्यामुळे त्या वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी होती. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय उद्धवजींनी एक निर्णय घेतला होता की या भूखंडावरचं एकही झाड काढायचं नाही, सर्वच्या सर्व झाडांचं जतन करायचं. आणि त्यामुळे इथे जे त्या काळामध्ये म्हणजे याची सुरुवात झाली भूमिपूजन त्यावेळेला 211 झाडं होती. आम्ही आणखी काही झाडांची लागवड केली आणि आज या ठिकाणी 233 झाडं आहेत. तो जो शब्द दिला गेला होता की सर्व झाडांचं जतन होईल, ती सर्व झाडं या ठिकाणी आहेत. त्यामुळे हिरवाई इथे फार आल्हाददायक अशी आहे. आणि ही जागा ही माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती. त्यांनी अनेक वेळा इथे ते येत असत. अनेक थोड्या मोठ्यांच्या भेटी बाळासाहेबांनी इथे घेतल्या. त्या मोजक्याच झाल्या परंतु इथे झाल्या. अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा बाळासाहेबांसोबत इथे आले होते. अनेक मान्यवर इथे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या त्यांच्या भेटीगाठी इथे झालेल्या आहेत. अशी येत असत. अनेक थोड्या मोठ्यांच्या भेटी बाळासाहेबांनी इथे घेतल्या. त्या मोजक्याच झाल्यात परंतु इथे झाल्या. अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा बाळासाहेबांसोबत इथे आले होते. अनेक मान्यवर इथे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या त्यांच्या भेटीगाठी इथे झालेल्या आहेत. अशी हे स्थळ निवडण्यामागे ही प्रमुख भूमिका होती की माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा आणि इथे एक अप्रतिम जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचे पुढचा जो टप्पा आहे, आता इथली सगळी दालनं ही भूमिगत म्हणजे बेसमेंटमध्ये आहेत आणि ती दालनांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जे कथानक बाळासाहेबांचं जे चरित्र, त्यांचा जीवनपट सगळं उलगडून दाखवायचं आहे, ते सगळं काम पुढच्या काळात होणार आहे. आणखी काही महिने त्याच्यासाठी लागतील आणि त्याचीसुद्धा अंमलबजावणी MMRD ही अंमलबजावणी यंत्रणा करणार आहे. त्यामुळे ते टेंडर प्रक्रिया वगैरे ते सगळी आता सुरू होणार आहे आणि काही महिन्यानंतर याचं भव्य असं उद्घाटन सर्व जनतेसाठी ते खुलं करून देण्यासाठी होणार आहे. एक उल्लेख करावा असं वाटतो की 1927 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन.
म्हणजे येत्या 23 जानेवारी 2027ला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. परंतु ते जन्मशताब्दीचं वर्ष 23 जानेवारी 2026ला सुरू होईल. म्हणजे अजून आतापासून बरोबर 1 वर्षाने. आणि आमचा असा पुरेपूर प्रयत्न राहील की जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2026ला सुरू होण्यापूर्वी हे स्मारक सर्वार्थानं पूर्ण करून लोकार्पण त्याचं केलं जाईल असा मला विश्वास वाटतो. आपण सर्वजण आलात, आपल्याला धन्यवाद आणि आपलं स्वागत. मी आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं. धन्यवाद. आज सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे. अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार, आज पूर्ण झालंय का, आज उद्घाटन आहे का. तर याचं भूमिपूजन कोविडच्या काळात सुरू झालं होतं, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबच होते. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या, रिव्ह्यू मीटिंग झाल्या, साईट व्हिजिट झाल्या. कधी उद्धव साहेब असतील, कधी मी असेन, देसाई साहेब स्वतः मला वाटतं दर आठवड्यात येतच असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक पाहायला मिळालं असेल, साधारणपणे सगळ्या स्मारकांमध्ये पहिली एक जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो. आणि ती संकल्पना बाजूला ठेवून वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा ह्यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे, मुंबईत काय घडवलं, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, त्यांची जी पूर्ण कथा आहे, जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ, मुंबईत काय घडवलं, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, त्यांची जी पूर्ण कथा आहे, जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ होतं आणि त्यांचं जे काही समाजात असेल, राजकारणात असेल जे योगदान आहे ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे. पहिला जो भाग होता, पहिला जो टप्पा होता, आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि ते आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सन्माननीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे. कॉन्टेंटचा जो भाग आहे, जे काही डिस्प्ले होणार आहे, तो दुसरा टप्पा असेल. त्याचं काम लवकरच सुरू होईल. आणि जसं देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या 6 महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. 6 ते 8 महिने लागतील. एक महत्वाची गोष्ट आहे की ही जागा, ही वास्तू फार महत्वाची आहे. ह्याचं जे लोकेशन आहे आपण पाहताय, समुद्रकिनारी आहेच, पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्व एवढं आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवर जे वर्चस्व असो, जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठका असतील, मीटिंग असतील, महत्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे येऊन थांबणं असेल, लोकांना भेटणं असेल, भेटीगाठी असतील, ते इथूनच झालेले आहे. दुसरा योगायोग हा आहे की जिथे हा स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये, तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं 1927 मध्ये अधिकृतरित्या केलं होतं. त्याच वर्षी 1927 मध्ये वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला होता. म्हणजे हा योगायोग असावा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या, देशाला एक वेगळी दिशा दिली, ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी आलेलं होतं. तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपला बँड्रावरली सिलिंग आपल्याला दिसतं. मला वाटतं 1999 साली ज्याचं भूमिपूजन झालं, ती विजन पण त्यावेळी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच होती. खरं तर ते नरिमन पॉईंट पर्यंत जाणार होतं, मग सरकार बदललं, अनेक गोष्टी झाल्या. पण दोन्ही बाजूला पण पाहाल तर साधारणपणे काही ना काही त्यांचं एक नातं आहे, अर्थात पूर्ण मुंबईशी आहे. पण आज हे घडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी याच्यात लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे जसं देसाई साहेबांनी सांगितलं CRZ, दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू, तिसरी उद्धव साहेबांचे आम्हाला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे. तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेलं, मग इथे श्रद्धाताई आहेत, स्नेहलताई आहेत, रावते साहेब आहेत, अनेक महापौर जे इथे राहून गेलेले आहेत, सुनीलजी पण आहेत, अनेक महापौर जे राहून गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे की पावसाळ्यात इथे जे वारे वाहतात, जो पाऊस येतो आणि ज्या लाटा येतात, त्या लाटांनी हा बंगला देखील हादरायचा, ते देखील प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं. हे सगळं काम पाहून स्मारक बनवायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक जेव्हा बनवत होतं तेव्हा स्मारक देखणं व्हावं, त्याला एक एस्थेटिक सेन्स असणं गरजेचं आहे. कारण घरी लहानपणापासून मी पहिलं आजोबांसोबत, मग वडिलांसोबत, की ही फाईल जरी अशी वाकडी असली तरी ते सरळ करणं हे गरजेचं असतं. फ्रेम वाकडी असेल तर एक आर्टिस्टिक एस्थेटिक सेन्स त्यांना देणं गरजेचं होतं.
एखाद्या कलाकाराचं स्मारक कसं होईल ते देखील बघणं महत्वाचं होतं आणि आल्यानंतर वाटलं पाहिजे की जागतिक दर्जाचं आहे. तर मला वाटतं पहिला टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे. त्याचा आज थोडा आपल्याला एक साईट व्हिजिट देतात आणि पुढच्या टप्प्यासाठी आपला तेवढाच सहभाग लागणार आहे, पत्रकार मित्रांचा सहभाग लागणार आहे. जगभरात ज्यांच्या ज्यांच्या आठवणी मोठ्या साहेबांच्या असतील, बाळासाहेबांच्या असतील, त्यांचं योगदान, माझ्या आजोबांबद्दल ज्या आठवणी असतील, जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील, काही आपल्या साठवण्यात काही असेल, ते योगदान देखील आम्हाला लागणार आहे. धन्यवाद. मी विनंती करीन पक्षप्रमुख उद्धव साहेबांना 2 शब्द बोलायला आणि मग पत्रकार परिषद आपण करू. आपल्या सर्वांचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे. मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट, कारण हे काम आता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं. देसाई साहेबांनी सांगितलं, आदित्यने सांगितलं, या जागेचं महत्व सांगितलं. आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला. हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही, तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत. आता तिथे शिवसेनेचे 4 महापौर जे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत. शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत, युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला, ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, त्याच्यामध्ये CRZचा कायदा हाही एक होता. मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची, की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया. हे बोलायला खूप सोपं आहे, पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो. काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं, ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली, वारंवार लागली. कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं. तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं. म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण करून दिलेलं आहे. साहजिकच आहे, 4 भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा 2चं जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल. या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा. संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट, अर्थात तो काही असं गुप्त असा जीवनपट नाहीये. कारण मला आठवतंय शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही. त्यांचं उत्तर असायचं, मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं. पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही. तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं, आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं, देशाला दिलं, देशातल्या हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या 2चा सुद्धा तयार केलेला आहे. मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या 23 जानेवारी पासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल.
तर प्रयत्न असा नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारीच्या आज पुढच्या म्हणजे 2026च्या हे स्मारक लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी फक्त शब्द नाही म्हणत, पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे, आजही करतो आहे की आता टप्पा 2चं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे. कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे. पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील, काही जुने फोटो असतील, काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत, तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत, पण उद्बोधक असं एक ते साहित्य ठरेल. असो, आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे. या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सर, टप्पा 1 तर पूर्ण झालाय, पण टप्पा 2 जो आहे तो अद्यापही पूर्ण नाही आणि टेंडर टप्पा 1 आज पूर्ण झालेला आहे. टप्पा 1 पूर्ण झाल्याशिवाय 2 होऊ शकत नाही. टप्पा 2 आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा 1 कधी केला असता. तरी सुद्धा अगदी काही टप्प्याटप्प्याची मॅच होणार नाहीये. हा टप्पा 1 आणि टप्पा 2 एक सेकंड, एक मराठीचं पूर्ण करतो मग तुमच्याकडे येतो. उपस्थित होता. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात. नाही, ठीक आहे. मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही, मी या स्मारकाबद्दल बोलतो. पूर्ण जीवनपट. हा, आता सगळी उत्सुकता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला, आरेखन तयार झालेलं आहे. पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल. त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल. टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे. आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो. साहित्यमय त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं खूप काही आमच्याकडे आहे. त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत. त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाइटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे. आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करू. मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही. तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच. पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या. पण स्वागत आहे सूचनांचं. करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची. म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते. सर, मौजूदा सरकार का दावा है कि उन्होंने स्मारक को बनाने में बड़ी भूमिका निभाई है. ऐसे में श्रेय जो है वो लेने का प्रयास करें. स्मारक का श्रेय किसे जाएगा, आपकी सरकार को या मौजूदा सरकार को? स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको.
उद्धवजी, टप्पा 1चं जे काम पूर्ण झालं आहे, जनरली बघितलं तर स्मारक किंवा संग्रहालय यांची इमारत असते, पण बरंचसं हे अंडरग्राऊंड आहे. तर ही संकल्पना कशी सुचली, कुठून ते सगळं तुम्हाला वाटतं? मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आम्हा लांबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येता कामा नये. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे. आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिलं आम्ही ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही, तसा कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काही करणं त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही. म्हणून झाडही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्या पुढे सुद्धा चालू राहील. अरे आप समुद्र से बाहर रहिए ना. सर, इस अभी बता रहे थे जब ये महापौर बंगला था तब यहाँ बहुत सारी मीटिंग हुई थी. प्रधानमंत्री पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का नाम लिया, आरएसएस के भी कई सारे अधिकारियों के साथ मीटिंग हुई. हाल ही में चूंकि आरएसएस की तारीफ बहुत ज्यादा, इसलिए भूमिगत है, इसलिए ये स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है. मेरा सवाल यही है कि अभी हाल ही में शरद पवार जी ने भी आरएसएस के विधानसभा चुनावों में काम को लेकर तारीफ करी. आप उनकी नहीं, मैं आज स्मारक के बारे में कहूंगा. सर, स्मारकाच्याच बाबतीत आता उत्तर देताना तुम्ही असं म्हणलात की ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी जे सरकार असेल त्यांचा नाव असेल. तुम्हाला वाटते की मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो. त्यावेळी जे सरकार असेल ते करेल. मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल. पण म्हणजे श्रेय तुमचंच असेल की त्यांचं असेल, ज्याचं जे असेल ते. मतलब आपकी सरकार आ रही है. ऐसे मैंने कुछ कहा नहीं. मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए. मेरा कहने का मतलब यही था, अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए. और खासकर कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते. और सरकार होती है. आज भी ये स्मारक का काम सरकार ही कर रहे हैं. हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं. सर, देखील उल्लेख सुभाष देसाईंनी केला. 14 ते 19 मध्ये एक जागा देण्यात आली होती. भाजप देखील जागा देण्यापासून म्हणजे आहे ना. मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते होईल याबद्दल बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील. त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडर मध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत. पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. आणखी एक होतं की तो इससे साहेब एक सवाल है सर, इंडिया गठबंधन खत्म हो गया क्या? क्योंकि कल से ये सारे सवाल जब से जो है- बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं. नाही, पण बाळासाहेब असताना एनडीए तर होतं. इंडिया अजून एक संघ आहे, इंडिया पूर्वीच्या उंबरठ्यामध्ये. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिले तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत स्मारकाच्या वेळेस एनडीए मध्ये शिवसेना असेल का? नाही. मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात. त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल, आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतं. ठीक आहे, चला मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरं काही प्रश्न नाही आहे. बघा, शेवटी हे जे आहे ना हे MMRDA च्या माध्यमातून करते.
त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आता तर काही सांगू शकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये. आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत. तर तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे. बाळासाहेबांची भाषण पहिलं भाषण मिळत नव्हतं असं देखील तुम्ही म्हटलं होतं. पहिलं भाषण आहे माझ्याकडे आता फोनमध्ये. काही भाषणं मिळत नाही का? काही भाषणं मिळत नाहीयेत. कारण याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. मात्र त्यावेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्कूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले. तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्याची किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसरा मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाही सगळीकडचे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेलं असेल तर ते द्यावं ही माझी विनंती. शेवटचा प्रश्न. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तर धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं याची पहिला टप्पा जो आहे तो त्यांच्यासमोर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.